थंडीचे दिवस म्हटलं की इतर कुठल्याही प्रकारचे लाडू करण्यापेक्षा घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना फायदेशीर ठरणारे आणि आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढवणारे असे तिळाचे लाडू केले तर मुलांना सुद्धा मधल्या वेळेत खाण्यासाठी उपयोगी येतात आणि मोठ्यांना सुद्धा ते फायदेशीर ठरतात। तर लाडू करण्यासाठी मी इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक वाटी भरून मी इथे गावरान तीळ टाकून घेतलेले आहेत। बिना पॉलिशचे तीळ आहे इथे। सुरुवातीला गॅसची फ्लेम थोड्या वेळ फुल ठेवायची आणि कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची आणि कमी गॅसच्या फ्लेमवरतीच म्हणजे मंद आचेवर तीळ एकसारखे हलवत चांगले भाजून घ्यायचे। तीळ भाजताना तीळ तडतड वाजले जातात, त्यामुळे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही। अगदी कमी गॅसच्या फ्लेमवरतीच एकसारखे हलवत तीळ चांगले भाजून घ्यायचे। तीळ भाजले म्हणजे तीळ थोडेसे फुगले जातात आणि तिळाचा थोडासा कलर सुद्धा चेंज होतो। तर पहा, तीळ आपले इथे भाजून झालेले आहेत आणि आता तीळ मी कढईमधून काढून घेतलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये एक प्लेट भरून मी इथे मखाने टाकून घेतलेले आहेत। त्यानिमित्ताने मुलांच्या खाण्यात सुद्धा मखाने जातात, त्यामुळे मखाने थोडेसे टाकून घ्यायचे लाडूमध्ये। मखाने सुद्धा कमी गॅसच्या फ्लेमवरती अगदी कडक होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे। एकसारखं हलवायची सुद्धा मखाण्यांना गरज नाही, त्यामुळे अगदी मधून मधून हलवत मखाने चांगले कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम मात्र मखाने भाजताना सुद्धा वाढवायची नाही। तर पहा, मखाने सुद्धा आपले इथे चांगले कडक भाजून झालेले आहेत आणि आता त्याच कढईमध्ये मी एक वाटी भरून शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। शेंगदाणे भाजताना मात्र सुरुवातीला 1-2 मिनिट गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी गॅसच्या फ्लेमवरती शेंगदाणे चांगले हलवत भाजून घ्यायचे। त्यानंतर गॅसची फ्लेम मात्र वाढवायची नाही, कारण फुल गॅसच्या फ्लेमवरती जर शेंगदाणे भाजले तर आतून शेंगदाणे चांगले भाजले जात नाहीत आणि फक्त वरूनच शेंगदाणे काळपट होतात। त्यामुळे कमी गॅसच्या फ्लेमवरती अगदी एकसारखे हलवले नाही तरी सुद्धा मधून मधून हलवून शेंगदाणे चांगले कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे। तर पहा, शेंगदाण्यावरती थोडेसे डाग पडलेले आहेत आणि शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत। आणि आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी आणि सर्व भाजलेलं जे साहित्य आहे ते आपलं थंड झालेलं आहे। आता सुरुवातीला मी यामध्ये तीळ टाकून घेत आहे। सर्व तीळ आपल्याला अगोदर बारीक करून घ्यायचे। तर पहा, तीळ टाकून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि तीळ सुद्धा अगदी चांगले ग्राइंड करून घेतलेले आहेत। एकदम छान असे ग्राइंड करून घ्यायचे तीळ सुरुवातीला। आणि तीळ आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत ग्राइंड केलेले आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाने टाकून घेतलेले आहेत भाजलेले, ते सुद्धा चांगले ग्राइंड करून घेतलेले आहेत। आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे सुद्धा टाकून घेतलेले आहेत। मी इथे सालीसहित शेंगदाणे वापरलेले आहेत, तुम्ही साली सुद्धा काढू शकता। शेंगदाणे सुद्धा बारीक केल्यानंतर त्यामध्ये मी इथे 1 वाटी सुरीने कापून घेतलेला गूळ टाकून घेतलेला आहे। गूळ तुम्हाला कितपत आवडतं त्यानुसार गूळ कमी जास्त करू शकतात। गूळ टाकल्यानंतर गूळ चांगल्या मिश्रणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि आता पुन्हा थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि बारीक करून घ्यायचं। आणि त्यामध्ये असलेलं जे मिश्रण आहे ते मी दुसऱ्या भांड्यामध्ये आता काढून घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये जे गूळ घालून बारीक केलेलं मिश्रण होतं ते टाकून घेतलेलं आहे। तर सर्व मिश्रण आपलं गूळ घालून बारीक करून झालेलं आहे, म्हणजे गूळ त्यामध्ये चांगला मिक्स होतो आणि हाताने पुन्हा चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं। तर आपण इथे मखाने वापरलेले आहेत आणि गूळ सुद्धा जास्त वापरलेला नाही, त्यामुळे आपले जे लाडू आहेत त्याला चांगली बाइंडिंग येत नाही। बाइंडिंग येण्यासाठी मी इथे वितळलेलं थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे। तूप टाकल्यामुळे आपले जे लाडू आहेत त्याला छान बाइंडिंग येते। तूप टाकल्यावरती तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं मिश्रणामध्ये आणि थोडं थोडं सारण हातामध्ये घेऊन त्याचे छान असे छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे। तर पहा, एकदम छान आपला लाडू बांधून तयार झालेला आहे। तूप टाकल्यामुळे लाडूला छान बाइंडिंग येते। पहा, एकदम छान आपला लाडू तयार झालेला आहे आणि अशाच प्रकारे दुसरा सुद्धा मी लाडू इथे बांधून घेत आहे। सर्व लाडू बांधून घ्यायचे। अगदी मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं तर आणखी थोडंसं वितळलेलं तूप टाकायचं, म्हणजे लाडूला बाइंडिंग छान येते। पहा, एकदम छान लाडू आपले तयार झालेले आहेत आणि तूप सुद्धा मुलांच्या खाण्यात जातं। तर तुपामुळे एकदम छान असे आपले लाडू वळलेले आहेत, म्हणजे एकदम छान लाडू तयार झालेले आहेत। आणि थंडीचे दिवस म्हटलं की प्रत्येक घरामध्ये असे लाडू झालेच पाहिजेत, त्यामुळे आपल्या शरीरातली जी प्रतिकारशक्ती आहे ती सुद्धा वाढते आणि
शिवाय उष्णता सुद्धा आपल्या शरीरामध्ये वाढते। तर तुम्हाला लाडूची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।